तर मित्रांनो, आज आपण पंढरपूर तालुक्यातील उंबरगाव या ठिकाणी आलेलो आहे. तर आपण सध्या ग्रीन ॲपल या बोरीच्या प्लॉटमध्ये उभा आहे. तर या तरुण शेतकऱ्याने जबरदस्त असा ग्रीन ॲपल बोरीचा प्लॉट आणलेला आहे. आज यांचं हार्वेस्टिंग चालू आहे आणि एका झाडावर सध्या 70 ते 80 किलोच्या पुढं सरासरी माल आहे आणि मालाची क्वालिटी पण चांगली बघू शकताय तुम्ही. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण यांच्याकडून लागवडीपासून ते हार्वेस्टिंगपर्यंत अशी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहे. जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील. नमस्कार. आपला परिचय द्या. माझं नाव अमोल मारुती पवार, राहणार उंबरगाव, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. तर आपण किती वर्ष झालं या बोर शेतीत आहे? 3 वर्ष झाले. 3 वर्ष झाले. तर काय शिक्षण झालंय तुमचं? माझं बीटेक ग्रॅज्युएशन आहे. बीटेक ग्रॅज्युएशन आहे तुमचं, म्हणजे शिक्षण पण बीटेक ग्रॅज्युएशन होऊन पण तुम्ही म्हणजे शेतीकडे कसं काय वळालाय? शेती क्षेत्र भरपूर असल्यामुळे जरा जास्त पडीक शेती होती, नंतर डेव्हलप करायचा विचार आला आणि जॉब सोडून शेती चालू केली मी. म्हणजे तुम्ही जॉब पण केला? हो. तर किती वर्ष झालं आता शेती करताय? 3 वर्ष झाले. 3 वर्ष झाले. तर जॉब पण तुम्ही केलाय आणि आता 3 वर्ष झाले शेती करताय. तर काय फरक वाटते दोन्ही, जॉब आणि शेती? तर समाधानी आहे का तुम्ही ह्यातून? काय फरक वाटते? हो, शेतीत समाधानी आहे ना. व्यवस्थित नियोजन केलं टाइम टू टाइम आणि टेक्निकली साऊंड शेती केली तर शेती भरपूर परवडते. हो. तर आता ही ग्रीन ॲपल या व्हरायटीचा प्लॉट आहे. हो. तर किती लागवड आहे तुमची? हे 600 झाड आहेत. 600 झाड? 2 एकराचं. 2 एकर 600 झाड. तर किती बाय कितीवर लागवड आहे ह्याची? 10 बाय 14. 10 बाय 14. हो. तर किती वर्षाची झाड आहे ती आता ही? हे 7 वर्षाचे झाड आहेत. 7 वर्ष. तुम्ही 3 वर्ष झाले ह्यात शेतीत आहे. तर तुमच्या अगोदर कोण बघत होतं शेती? वडील बघत होतं. तर आता वडील पण म्हणजे वडील 3 वर्ष बघितली, आता तुम्ही पण म्हणजे ह्यात उतरलाय. तर बाबा, वडिलांच्या नियोजनात आणि तुम्ही ह्यात उतरल्यापासून तुम्ही शेतीत असा नवीन काय बदल केलाय का? आधीच पिढी होती ते असे बाहेर दुसऱ्यांच्या बागांना भेट देणं असे काय हे करत नव्हते. मी आता स्वतः फिरतो, मार्केटिंगचं बघतो, त्यामुळे जरा शेतीत प्रगती झाली. आता बघायला गेलं तर मालाची क्वालिटी पण चांगली आहे आणि झाडावर माल पण भरपूर सेटिंग आहे. तर किती माल सेटिंग आहे एका झाडावर सरासरी? आता सध्या 80 ते 90 किलो पहिल्या बहाराचा माल आहे. 80 ते 90 किलो पहिल्या बहाराचा माल आहे. असे 3 बहार आहेत, म्हणजे अजून 3 भार घेणार आहे तुम्ही. तर आता ह्या वर्षी ह्या पिकाचं पहिल्यांदाच तुमचं आज हार्वेस्टिंग चालू आहे. तर कधी ह्याची छाटणी वगैरे केली होती काय? 15 जानेवारीला छाटणी झाली आपली. 15 जानेवारीला. तर 15 जानेवारीला ज्यावेळेस तुम्ही छाटणी केली तर त्यावेळेस छाटणीची पद्धत कशी होती आणि तिथून पुढचं नियोजन तुमचं आता ह्या 6 महिन्याचं कसं होतं आतापर्यंत? आपण छाटणी करताना 1 फूट ठेवून खोडकट केलेलं. त्यानंतर लगेचच खत आणि बेसल डोस टाकून पाटाने पाणी दिलं. त्यानंतर 1-1.5 महिना गेल्यानंतर आपण विरळणी केली. 4 जे मोठे मोठे फांद्या वाटतात त्या ठेवल्या तेवढ्या. नंतर एक 10-15 दिवस गेल्यानंतर शेंडा स्टॉप करणे चालू झाले. आता तुम्ही म्हणला म्हणजे विरळणी केली 4 ते 5 ठाप. तर विरळणी करताना कशी विरळणी केली पाहिजे, किती ठाप ठेवलं पाहिजे म्हणजे झाडाच्या हिशोबानं? आम्ही 4 ठेवतो. जास्त ठेवलं तर ते गर्दी करतात आणि डंक माशीचा प्रादुर्भाव वाढतो जरा त्याचा. तर कसं नियोजन म्हणजे ज्यावेळेस तुम्ही छाटणी केली त्यावेळेस म्हणजे जे 6 महिन्याचा पिरियड आहे, तर त्या टाइम टू टाइम म्हणजे छाटणीपासून ते पहिल्या स्टेपला काय केलं पाहिजे, परत असं म्हणजे खताचं असेल, पाण्याचं असेल, कसं नियोजन केलं पाहिजे स्टेप बाय स्टेप? बाग फुटण्या अगोदर पाटानेच पाणी दिलं पाहिजे तरच व्यवस्थित बाग फुटते. ड्रिपरने पाणी व्यवस्थित सुरुवातीला भेटत नाही बागांना, त्यामुळे फुटत नाही बाग व्यवस्थित. त्यानंतर विरळणी जास्त ठापे मोठे झाले का ते व्यवस्थित कट होत नाही, साल निघून जाते त्याची, म्हणून 15 ते 20 दिवसात विरळणी झाली पाहिजे पूर्ण. नंतर स्प्रे घ्यायला चालू करायचं आणि महिन्याला बेसल डोस द्यायचा. तरी कसं नियोजन, बेसल डोसचं वगैरे नियोजन कसं असतंय, कोणतं डोस घेता तुम्ही यात? महिन्याला 1 किलोचा बेसल डोस असतो प्रत्येक झाडाला. हो. 1846, बलराज, युरिया असे अजून 2-3 प्रकारचे खत आहेत. 1-1 किलो महिन्याला देतो. ज्यावेळेस तुम्ही म्हणजे 15 जानेवारीला बाग छाटली तर त्यावेळेस म्हणजे सेटिंग व्हायला कधी चालू होतं आणि सेटिंगच्या वेळेस काय गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे आणि कसं नियोजन केलं पाहिजे? सेटिंग व्हायला 2-2.5 महिने लागतात. त्याच्या आधी स्टॉपिंग तर पूर्ण चालूच राहिलं पाहिजे. 4-5 वेळा स्टॉपिंग होतं. एकदा सेटिंग धरायला लागलं का शेंड्याची वाढ कमी होती त्याच्या.
हा म्हणजे त्याच्यासाठी सुद्धा स्प्रे असतात. हा. तर आता झाडावर माल पण भरपूर आहे, हो 80 ते 90 किलो माल आहे. तर कसं म्हणजे माल जास्त सेटिंग होणं किंवा माल क्वालिटी बनणं, त्यासाठी काय स्प्रे घेतलं पाहिजे किंवा कसं खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन कसं केलं पाहिजे? आम्ही सेटिंग धरण्यासाठी सुरुवातीला टाटा बहार, इसाबेन असे टॉनिकचे स्प्रे घेतले. ड्रिप वॉटर पण दिले त्याला. हो. आणि नंतर थोडे असे सेटिंग दिसायला लागले का स्प्रे जरा हार्ड घ्यायला चालू करतो. बोरी थ्रिप्स याचा प्रादुर्भाव वाढू नये. तर आता काय शेतकऱ्यांचं म्हणजे प्लॉट, काय शेतकऱ्यांचं आहे चांगलं सक्सेस पण आहेत. आता तुमचा प्लॉट सक्सेस आहे, तर ह्यात अडचणी वगैरे काय येते आणि शेतकऱ्यांचं प्लॉट कशामुळे फेल होते? शेती म्हणल्यावर अडचणी येणारच, त्यावर सुद्धा मात करून आपल्याला पुढे जाता आलं पाहिजे. हो. तर सर्वात पहिले नियोजन पाण्याचं पाहिजे त्याला. आता यावर्षी खूप त्रास झाला आहे आम्हाला पाण्यामुळे. हो. तर म्हणजे तेच की काय शेतकऱ्यांचं प्लॉट फेल पण आहे, तर काय कारण असू शकते त्यामागचं असं म्हणजे प्लॉट फेल होण्याचं? नुसतं काम करण्याला महत्व नाही, ते वेळेत आणि योग्य पाहिजे त्या डायरेक्शनच काम झालं पाहिजे. आमची जॉईंट फॅमिली असल्यामुळं आमच्या घरचेच माणसं भरपूर आहेत राबणारे शेतीत. हो. आज ते काम करायचं ना आजच झालं पाहिजे असं आमचं धोरण असतं. तरी आता माल भरपूर आहे, क्वालिटी पण चांगली आहे, त्या हिशोबानं कसं नियोजन तुम्ही केलं आणि ही बाग सक्सेस आहे तुमची? आता स्प्रे आम्ही 4 दिवसाला घेतोच. पाऊस आला, आज पाऊस पडला, उद्या स्प्रे घेणारच आम्ही बोरी थ्रिप्सवरचा. नाहीतर मग लगे बोरी थ्रिप्स दिसायला लागतच मालावर. तर ह्या प्लॉटमध्ये अडचणी तुम्हाला म्हणजे काय काय जाणवल्या, काय अडचणी येते त्या? गेल्या वर्षी पावसामुळे सेटिंगच धरलं नाही. गेल्या वर्षी बाग आपली फेलच होती. नंतर ह्या वेळेस नियोजन जरा सुरुवातीला केलं. आधी आपण मार्च मध्ये धरत होतो, आता ह्या वेळेस जानेवारी मध्ये धरलं. आणि आता पुढच्या वर्षी पण असंच करणार. आम्ही 1-2-3 महिन्यात प्लॉट संपवणार आणि लगेच नियोजन करणार. तर आता तुम्ही म्हणला म्हणजे गेल्या वर्षी तुमचा प्लॉट गेलता, तर काय सुधारणा केली तुम्ही ह्या वर्षी? ह्या वर्षी धरण्यात झाला आधी धरलं आम्ही. म्हणजे धरण्यासाठी पण सीझन निवडला पाहिजे, कोणत्या सीझनला बाग धरली पाहिजे? आता गेल्या वेळेस पाऊस जास्त झाला त्यामुळे फेल केले. आम्ही आधी मार्च एप्रिल मध्ये धरत होतो, पण यावेळेस लवकर धरलं कारण पुढे पावसाचं आपल्याला काय माहित नसतं आणि नेमकं पाऊस पडला नाही यावेळेस, पाण्याचं नियोजन जरा हे झालं. तर मार्केटच्या दृष्टिकोनातून रेटचा जर विचार केला तर कोणता सीझनला म्हणजे चांगला रेट सापडतो आणि कधी बाग धरली पाहिजे? आता आमचा अनुभव असा आहे 3-4 वर्षाचा, सुरुवातीला पण रेट चांगला असतो आणि शेवट पण चांगला असतो. मध्ये दिपोळीच्या सीझन मध्ये जरा रेट खाली येतो, त्यासाठी आम्ही स्वतःच मार्केटिंग करतो याचं. हो. तर आज तुमचं हार्वेस्टिंग चालू आहे आता, तर म्हणजे एका तोड्याला किती माल निघतो, किती दिवसाला तोडा घेणार आता तुम्ही याचा? आम्ही एका तोड्याला 3 टनाच्या आसपास माल काढतो. तर 2 एकरात आता किती टार्गेट धरले बाबा आपला एवढा माल निघेल? आम्ही 60 ते 70 टनाचा टार्गेट धरले. तर काय रेट सापडलाय तुम्हाला आता? आता सध्या 70च्या जवळपास रेट चालू आहे. 70च्या आसपास. पण माल त्याला क्वालिटी लागतोय. तरीच माल क्वालिटी म्हणजे कसा माल पाहिजे, कसं नियोजन केलं पाहिजे? 100 ग्रॅमच्या प्लसच माल पाहिजे तरच व्यवस्थित भाव भेटतोय, नाहीतर नाही. त्यासाठी कसं नियोजन केलं पाहिजे त्याचं? लिक्विड व्यवस्थित टाइम टू टाइम 4 ते 5 दिवसाला सोडलं पाहिजे. आणि पाऊस आलेला माल काढलाच पाहिजे, नाहीतर मालाला चिरणे असं काय काय बऱ्यापैकी हे होतंय. आणि मार्केटिंगचा विचार केला तर कसं मार्केटिंग करताय तुम्ही? मार्केटसाठी कशा क्वालिटीचं माल पाहिजे? आम्ही आता 3-4 प्लॉट आहेत माझ्या मित्रांचे, त्यांचं सुद्धा मार्केटिंग मी स्वतः फिरतो. आमच्या घरचे बाकीचं नियोजन बघतायत. हो. मार्केटचा अनुभव असल्याशिवाय नुसतं माल पिकून पण चालत नाही, विकला पण पाहिजे. आणि शेतकऱ्यांनी स्वतः माल विकला तरच फायदा भेटतोय. तर तुम्ही कसं मार्केटिंग करताय आता? मी आता प्लॉट बघतो सगळ्यांचे, मार्केटला स्वतः जाऊन येतो मी. माल कसला लागतोय, काय मार्केट कुठलं कितीपर्यंत जात आहे याचा स्वतः अभ्यास मीच करतो आणि मग माल हे करतो मार्केटला. तरी कशा क्वालिटीचा माल मार्केटसाठी योग्य आहे? कशी क्वालिटी पाहिजे मार्केटला, चांगला दर आपल्याला मिळेल ह्या हिशोबानं क्वालिटी कशी पाहिजे मार्केटला बोराची? 100+ असलं आणि बोर पूर्ण असं चमचमीत असलं की व्यवस्थित रेट भेटतो, काही अडचण येत नाही माल विक्रीला. हो. तर काय म्हणजे ह्यात रोगाच्या वगैरे काय अडचणी जाणवतात तुम्हाला? हो, बोरी थ्रिप्स आणि डंक माशी ह्या 3 रोगाने बागाला भरपूर जपावं लागतं. तर त्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे आणि कसं नियोजन केलं पाहिजे? पाण्याचं नियोजन आणि व्यवस्थित स्प्रे, ह्या 2च गोष्टींनी आपण मात करू शकतो त्याची.
म्हणजे ही बोर शेती आहे ती परवडते का? हो परवडते ना. व्यवस्थित नियोजन टाइम टू टाइम असलं 100% परवडते शेती. काय शेतकऱ्यांचं म्हणणं पण येते बाबा परवडत नाही शेती. नियोजन व्यवस्थित नसल्यानंतर कुठलीही शेती परवडत नाही. नियोजन व्यवस्थित असलं तुम्ही कशाची पण शेती करा, परवडते शेती. म्हणजे आता इतर कोणती पिकं घेताय तुम्ही अजून? आमच्याकडे सीताफळ आहे, पेरू आहे, डाळिंब आहे, शेवगा आहे. हो. तर म्हणजे कोणतं पीक तुम्हाला बरं वाटतं बाबा? शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून उत्पन्न ही महत्वाचं आहे, तर कोणतं पीक बरं वाटतं? आता सध्या तरी आमचं इन्कम या पिकातून चालू आहे. सगळे पिकं परवडतात, फक्त नियोजन व्यवस्थित लावता आलं पाहिजे. आणि आजचं काम आजच केलं पाहिजे. नाही नुसतं मी स्प्रे मारतोय, आणतोय औषध, एवढं त्याचा काय उपयोग नाही. तुम्ही वेळ निघून गेल्यानंतर केल्यावर काय फायदा होत नाही. म्हणजे ज्या त्यावेळी ज्या त्या गोष्टी केल्या हो. पाहिजे. तर आता तुम्ही म्हणजे जॉब पण करत होता. हो. तर बरी वाटते का शेती? तरुण पिढीला काय सांगाल तुम्ही बाबा? म्हणजे आता तरुण पिढीचं पण म्हणणं येते की शेती परवडत नाही. पण जोडधंदा करायचा आणि शेती करायची. जर इकडं लॉस मध्ये गेलं तर इकडून तर भरून निघेल, असं काहीतरी नियोजन करायचं. नाही नुसतं पूर्ण एकाच क्षेत्रावर डिपेंड राहून चालत नाही आपल्याला. तरी कसं म्हणजे काय काय आता तुम्ही करताय सध्याला? आमची दुसरी पण फळबाग असल्यामुळं जर इकडे एखाद्यात लॉस आलं तर दुसऱ्यात भरून निघतो, असं करतो आम्ही नियोजन. हो.